नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर श्रीनंद डबीरजी. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे नमस्कार. मागच्या 2016 पासून खरं तर त्यांनी या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करायला सुरुवात केली आणि वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर ते काम करतात. आपण असं नेहमी म्हणतो की सिव्हिल इंजिनिअरिंग हे खूप फास्ट फील्ड आहे. त्याच्यामध्ये करण्यासारखं खूप आहे. पण ते नक्की करण्यासारखं काय-काय आहे? तर त्यातले बरेचसे प्रोजेक्ट्स, बरेचसे व्हर्टिकल त्यांनी ट्राय केलेले आहेत. तर ते कसा त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास होता, भविष्यात त्यांचे कुठले प्रोजेक्ट्स येत आहेत, कुठल्या-कुठल्या क्षेत्रात ते काम करतायत, या सगळ्या संदर्भात आपण गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर गप्पांना आपण थेट अशी सुरुवात करूया. थोडेसे फ्लॅशबॅकमध्ये जाऊन हो. आणि त्याआधी मला विचारायचे ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती? म्हणजे शाळा कुठली होती? मग कॉलेज कुठलं होतं? सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? इन्स्पिरेशन कोण होतं? आणि तुम्ही या फील्डमध्ये आलात, तर कसा होता सगळा प्रवास? मी शाळेत शिक्षण म्हणजे माझं डॉन बॉस्कोमध्ये झालंय. हं. कॉन्व्हेंटमध्ये होतो. त्यामुळे शिस्त आणि फिजिकल ॲक्टिव्हिटीज बरोबर. हं, मध्ये हं, हं. आम्ही भरपूर होतो. हं. फुटबॉल म्हणजे डॉन बॉस्कोचा हार्ट होता हो. एकदम. आणि त्यानंतर मग फिजिकल ॲक्टिव्हिटीज आणि ड्रॉइंग खूप चांगलं होतं माझं. बरं. त्या दोन्ही गोष्टीचा मेळावा म्हणून म्हटलं आर्किटेक्चर करूया. हं, पण कोण जाणे मला सिव्हिल इंजिनिअरिंग ही फील्ड प्रचंड आवडली हं, आणि बऱ्यापैकी चांगले मार्क मिळवून VIIT म्हणून हं, पुण्यात एक इन्स्टिट्यूट आहे, तिथून मी BE सिव्हिल झालो. हं, BE सिव्हिल झाल्यानंतर रोहन बिल्डर नावाची पुण्याची फर्म आहे, हं, तिथे 2 वर्ष काम केले. हं. तिथे पहिल्यांदा भारतात पहिल्यांदा टनल फॉर्म सेंटरिंग म्हणून एक काम होतं. त्याच्यात मी ज्युनियर इंजिनियर म्हणून पहिला ज्युनियर इंजिनियर होतो तिथे. अच्छा. टर्किश लोकांसोबत 2 वर्ष मी काम केले तिथे वाह! आणि लेबर पासून प्रोजेक्ट मॅनेजर हे टर्किश होते. हं, हं. अच्छा. आणि तो अनुभव घेऊन मी नाशिकमध्ये आलो. नाशिकमध्ये आप स्वतःचं चालू करायचं हे या हिमतीने मी चालू केलं. हं. सुरुवातीला छोटे लोकांचे रिनोव्हेशन्स, कोणाचे नातेवाईकांनी मला मदत केली, की त्यांचे बाथरूम रिनोव्हेट करून दे. अच्छा. इथून सुरुवात हां, केली हां, हां. आणि आता प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टिंगमध्ये चालना मिळत हळू मी आता 3 एकरमध्ये एक हॉस्पिटॅलिटीचा प्रोजेक्ट केला. तसे बरेच कमर्शियल आणि रेसिडेन्शियल प्रोजेक्ट एक्झिक्युशनचे कामं करतो आम्ही. बरोबर. तर असा हा सगळा प्रवास होता. मग त्यातला एक महत्त्वाचा अ, अ, टप्पा होता ज्याच्यातूनच आपण सुरुवात करूया आजच्या चर्चेला. ते म्हणजे तुम्ही मगाशी म्हटला, की तुम्ही टर्किश याच्यावर लेबरवर किंवा त्या लोकांबरोबर काम केलं. आता जेव्हा इथं साइटवर आलात, तुम्ही नाशिकवर आलात आणि जेव्हा इथल्या साइटवर गेलात, तेव्हा तुम्हाला कळलं असेल, की इथं आपल्याकडे तर अनस्किल्ड लेबर आहे, हो. की ज्यांना ही आपली भाषा सांगणं, आपल्याकडनं ते काम करून घेणं हे एक वेगळं स्किल आहे. तर त्यांच्याकडनं तुम्ही ते कसं मॅनेज करून घेतलं किंवा ते कशी मॅनेजमेंट होती? सुरुवातीला प्रचंड त्रास झाला, हं, कारण काही सवय नव्हती. त्यानंतर वेळेवर साइटवर येण्यापासून ते क्वालिटी वर्क हं, करणं, तिथून टाईममध्ये काम एक्झिक्यूट करणं, हे सगळ्या एजन्सीला, सगळ्या लेबरला हं. अंगवळणी लावत-लावत आज 10 वर्ष झाले. ओके. त्याचा रिझल्ट हळू दिसायला लागलेला आहे मला. हं, 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 हं. आणि प्रत्येक जण आता म्हणजे मेनली आमच्या कंपनीचं मेनली ऑन टाईम, क्वालिटी हे ती 2 गोष्टींवर खूप प्राधान्य आहे. वाह! तुम्ही आता क्वालिटीचा विषय म्हणालात त्याप्रमाणे बऱ्याचदा असं होतं, की कस्टमरचं कुठल्याही प्रोजेक्ट्समध्ये आयदर रेसिडेन्शियल असेल, कमर्शियल, इंडस्ट्रियल एक ठराविक बजेट असतं हं. आणि एक इंजिनिअर म्हणून तुम्हाला चांगलं नेहमीच वाटत असतं, की चांगलं दर्जेदार बांधकाम करावं, जे पुढचे 60-70 वर्ष टिकेल. पण अशा वेळेला मग बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता? बेसिकली कस्टमर अवेअरनेस हा सगळ्यात मोठा विषय आहे. बरोबर. जे आपलं बीइंग इंजिनियर हे खूप मोठं कर्तव्य असतं, की आपण कस्टमरला अवेअर करणं, हं, हं, की क्वालिटी म्हणजे काय? हं, क्वालिटी म्हणजे फक्त पैसे भरपूर खर्च करणं किंवा पैसे खर्च केले म्हणजे क्वालिटी नाही. एक रीतसर सुपरविजन करून, सुपरवाईज होऊन हं, क्वालिटी काम करून घेणं लेबर हं, लोकांकडून आणि मटेरियल युजेस हं, ॲज पर IS कोड करणं हे हं. सगळ्यात महत्वाचं आहे. ओके, ओके. आणि त्यामुळे या दोन्ही अँगलनं तुम्ही ते बघत विचार असता. बरोबर, बरोबर. आता एक जरा प्रश्न वेगळा आहे थोडासा. तो आहे की नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन. एक इंजिनिअर म्हणून एक काय म्हणतो नाशिकचा नागरिक म्हणून आणि तरुण म्हणून दोन्ही तिन्ही अँगल विचारलं. तर तुम्हाला काय वाटतं प्रशासनानं आता कुठल्या क्षेत्रावर जास्त काम केलं पाहिजे
जर येणाऱ्या 15-20 वर्षांमध्ये आपल्याला एक बदलतं नाशिक बघायचं असेल तर? सगळ्यात पहिले म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरकडे लक्ष द्यायला पाहिजे. हम्म, हम्म, इन्फ्रास्ट्रक्चरकडे दिल्यानंतर हम्म, इंडस्ट्रीयल ग्रोथ व्हायला पाहिजे हम्म, नाशिकची. हम्म, आणि नाशिक बिंग ॲग्रो बेस्ड सिटी, हम्म. ॲग्रिकल्चरला घेऊन अच्छा. काहीतरी इंडस्ट्रीज किंवा एक ॲग्रिकल्चरल हब असं बनायला पाहिजे नाशिक, रॅदर दॅन नाशिकला एक IT हब बनवण्यापेक्षा. बरोबर बरोबर. कारण तुम्ही म्हणलात तसं अगदी योग्य आहे. एकीकडे कांदा आहे, एकीकडे द्राक्ष आहे, अशी सगळी उत्पादने, भात आहे एकीकडे, म्हणजे तांदूळ आहे एकीकडे. तर एवढे सगळे 2-3 व्हरायटी नाशिकमध्ये असताना जर ॲग्रिकल्चर हब किंवा त्याच्याशी रिलेटेड प्रोसेसिंग युनिटवर काही काम करायचं असेल तर तुम्हाला काय वाटतं, मग प्रशासनानं आता काय पावलं उचलली पाहिजेत? जसं स्पेशल इकॉनॉमिक झोन बनतात तसं ॲग्रिकल्चरसाठी एक ॲग्रिकल्चरल ड्रिव्हन इकोसिस्टीम बनायला पाहिजे, ज्याकडून ॲग्रिकल्चरला प्राधान्य देऊन नाशिक सारखे जिथे उत्पादन होतात चांगल्यापैकी ॲग्रिकल्चरल गोष्टींचे, त्याला एक प्रोत्साहन द्यायला पाहिजे आणि ते एक इन्फ्रास्ट्रक्चर किंवा एक इकोसिस्टीम क्रिएट करायला पाहिजे, ज्याकडून फायदा होईल, ज्याकडून जॉब क्रिएट होईल, ज्याकडून जॉब क्रिएट झाल्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरला आपोआप बूस्ट मिळेल, रिअल इस्टेटला बूस्ट मिळेल. नक्कीच नक्कीच. दुसरं आणखीन एक महत्वाचं मला विचारायचं आहे, म्हणजे तुम्ही एक अपकमिंग पण एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करताय, तर त्या प्रोजेक्ट बद्दल पण तुम्ही सांगाल, जो आता तुम्ही मगाशी सांगत होता 3 एकरातला मोठा आणि लँडस्केप मध्ये ज्याला जास्त आहे, तर हा ग्रीनरीचा बॅलन्स पण कसा ठेवायचा असतो जेव्हा आपण कन्स्ट्रक्शन मध्ये काम करतो? प्रत्येक सिटीमध्ये ऍक्च्युली एक सेंट्रली लोकेटेड फॉरेस्ट एरिया बनला पाहिजे किंवा ग्रीन झोन क्रिएट केला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. बरोबर. जसे आपण मोठे सिटीज बघू, जसे लंडन, न्यूयॉर्क, तिथे सेंट्रली लोकेटेड एक ग्रीन झोन असतो, विच ऍक्ट लाईक अ लंग. तसं काहीतरी एक क्रिएट केलं तर खूप चांगलं. बरोबर. दुसरं, आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट पैकी एखादा असा प्रोजेक्ट सांगता येईल का, जो काम करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हानं आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग? ऍक्च्युली प्रत्येक प्रोजेक्ट एक चॅलेंज असतो. न्यू प्रोजेक्ट, न्यू कस्टमर, न्यू साईट लोकेशन, आणि प्रत्येकाचे चॅलेंजेस वेगळे असतात. पण नवीन सांगायचं तर सुरुवातीचे एक प्रोजेक्ट पैकी आम्ही एक प्रोजेक्ट केला होता, तो आर्किटेक्चरल डायजेस्ट मध्ये फीचर झाला होता. त्याला आम्ही हाऊस ऑफ विन्झी नाव ठेवलं होतं. तो अख्खा प्रोजेक्ट आम्ही आहे ना कोकणात मध्ये असलेला चिरा म्हणजे रेड लॅटराईटनी तो प्रोजेक्ट बनवला होता. बरोबर. पण फ्रॉम प्रोक्रुटमेंट ऑफ द रेड लॅटराईट टू गेटिंग दोज लेबर फ्रॉम कर्नाटका, हे सगळं आम्ही नाशिकमध्ये एक्झिक्यूट केलं. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि मग तसा प्रोजेक्ट तो पुढे तयार झाला, चॅलेंजिंग त्यातला प्रोजेक्ट. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स त्याचे बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? स्टील ऍक्च्युली बघायला गेलं तर एकदम रिलायबिलिटी वाली गोष्ट आहे. म्हणजे रेफरन्स आणि रिलायबिलिटी, इथून रिलायबिलिटी रेफरल याच्यातून आलेली गोष्ट आहे. क्वालिटी ऑफ स्टील म्हणजे क्वालिटी चेक करायची असेल तर लॅब मध्ये आपल्याला करता येते, पण मेनली माउथ पब्लिसिटी मध्ये जे टाकत आहे ते टेस्टिंग मध्ये नाही होणार. बरोबर. मग आयकॉन स्टील यापूर्वी कधी कुठल्या प्रोजेक्ट मध्ये वापरलं होतं का? आम्ही कस्टमरला एज्युकेट करतो या गोष्टीबद्दल की आयकॉन स्टील वापरावं, पण ऍट द एंड ऑफ द डे हे क्युम्युलेटिव्ह स्ट्रक्चरल डिझायनर, ओनर आणि आमच्या कॉल मधून आम्ही ठरवतो की कुठलं स्टील युज करायचं. बरोबर आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, म्हणजे तुमच्यासारखे जे यंग इंजिनियर आता या फील्डमध्ये येत आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? ऍक्च्युली माझं वय एवढं नाहीये की मी कोणाला सल्ले देऊ मित्र म्हणून सल्ला द्या, ज्युनियर म्हणून सल्ला द्या असं. मित्र म्हणून हार्डवर्कला रिप्लेसमेंट नाही. ओके. देर इज नो रिप्लेसमेंट फॉर हार्डवर्क. आणि सिव्हिल इंजिनियरला कुठलीही काम कुठल्याही स्केलवर आणि एका प्लॅटफॉर्मवर न करता, म्हणजे आपल्याला ग्राउंड टू अर्थ राहून काम करावं लागेल, ही ताकद ठेवावी लागेल. सो हे होते इंजिनियर श्रीनंद डबीर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की एका सिव्हिल इंजिनियरला खरंच म्हणजे असं आहे की त्या बिल्डिंगच्या बेस पासून टॉप फ्लोअर पर्यंत कुठल्याही याच्यात जसं फ्लोअरला काम पडू शकतं, त्याचप्रमाणे या क्षेत्रामध्ये पण त्यांचा म्हणण्याचा अर्थ एवढाच होता की कुठल्याही प्रकारचं काम तुम्हाला कधी येऊ शकतं, येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला तुम्हाला सामोरं जाण्याची ताकद असली पाहिजे. त्याच्यासाठी अर्थातच नॉलेज हा बेस असला पाहिजे, तो थेअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्ही मधून तितकाच येईल. तर पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.